भोंदू घरातला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर करणार. लैंगिक शोषणाच्या तिसऱ्या गुन्ह्यात आज कोर्टात हजर केलं जाणार. एसआयटीनं खरातच्या कार्यालयातून जप्त केले होते पुरावे. अशोक खरातनं स्पेशल 26 प्रमाणे व्यावसायिक उद्योजकांना गंडवलं. बनावट अधिकाऱ्यांकडून भक्तांवरच मारले छापे. श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेनेची बैठक. आज ईशान्य मुंबई लोकसभेचा आढावा घेणार. आजी माजी खासदार आमदार नगरसेवकांना निमंत्रण. मुलाच्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ बघायला आई नवी दिल्लीत. आज पार्थ पवारांचा राज्यसभेमध्ये शपथविधी. बारामती पोटनिवडणुकीतून 5 अपक्ष उमेदवारांनी घेतली माघार. बारामतीतल्या 4 तर पंढरपूरच्या एकानं घेतली माघार. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांसमोर कोण, आज चित्र स्पष्ट होण्याची शक्यता. मुंबईमध्ये गुजरातीत फलक कशाला, मनसेचा मुंबईच्या व्यापाऱ्याला सवाल. मराठीमध्ये दुकानाचं नाव लिहायची व्यापाऱ्याची तयारी. शिवसेनेमध्ये शिंदे बदल करणार. कुचकामी मंत्र्यांना बाहेरचा रस्ता, नव्या चेहऱ्यांना संधी. आगामी निवडणुकांसाठी शिंदेंचं धोरणात्मक बदल. सुजय विखे पाटलांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का. खासदार निलेश लंकेंच्या निवडीला आव्हान देणारी याचिका कोर्टानं फेटाळली. केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान. तिन्ही राज्यातील 296 विधानसभा जागांसाठी आज मतदान. व्यभिचार, समलिंगी संबंधांवरील निकाल अयोग्य. शबरीमला प्रकरणातील सुनावणीमधून केंद्राची सर्वोच्च न्यायालयात भूमिका. नाशिकमध्ये महिला अत्याचाराचं नवं प्रकरण. नामांकित कंपनी महिलांवर अत्याचार झाल्याचा आरोप. पोलिसात 9 गुन्ह्यांची नोंद, 6 आरोपी अटकेत. युद्धविरामासाठी इराणनं मागणी केली होती. इराण खूपच अपमानित झाला होता. त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरला नव्हता. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांचा दावा. शस्त्रसंधीमध्ये इस्रायलचा खोडा. लेबनॉनवरील हल्ल्यामुळे इराण संतप्त. होमरोजची पुन्हा नाकेबंदी. रोमांचक सामन्यामध्ये गुजरातची बाजी. दिल्लीवर अवघ्या 1 धावेनं मिळवला विजय. पहिल्या विजयासाठी कोलकाता आज ईडन गार्डनवर कंबर कसणार. पंतच्या सेनेचं आव्हान मात्र कायम.